नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे, हा 21वा हप्ता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा। जाणून घेऊन संपूर्ण बातमी जमा होणार। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। व्हिडिओवर लाईक करा, योजना कॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना कॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। आपल्याला माहिती आहे आपण एक ईबुक बनवली आहे। ते ईबुकची लिंक कशी आहे इथं आहे। ही ईबुकची लिंक आहे, आपण पाहू शकता। याच्यावर तुम्ही सिंपली क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने हे आपली ईबुक आहे, आपण पाहू शकता। इथे डाउनलोड जो बटन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा जे काही मोबाईल संपूर्ण बातमी व्हिडिओवर लाईक करा, योजना कॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता। PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे, ते देशभरातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहात। तुम्हालाही हा जे पैसे आहेत ते कधी मिळणार याची उत्सुकता असेलच। या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण बातमी जाणून घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान योजनेचा हप्त्यासंदर्भात माहिती घेऊतच एक महत्त्वाचा अपडेट आहे। ते म्हणजे मित्रांनो, आपण जर नुकसान भरपाईचा जो पंचनामा ग्रामपंचायत मार्फत फॉर्म भरून दिला नसेल तर तो सुद्धा द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल। तर एक महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे की PM किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर बँकेमध्ये हे जे पैसे आहेत ते जमा होण्याची शक्यता आहे। जरी अधिकृत जी तारीख घोषित नसली तरी लवकरच सरकारकडून या संदर्भात घोषणा होईल अशी अपेक्षा आहे। याआधीच 20वा हप्ता जो आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी टाकण्यात आलेला होता। आणि एकंदरीत PM किसान महासन्मान निधी योजनेचा एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। दरवर्षी किती भेटतात? 6,000 रुपये भेटत असतात। आणि हे पैसे जे आहेत ते 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये म्हणजे दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत जमा होत असतात। शेतकरी मित्रांनो, फार महत्त्वाचा अपडेट म्हणजे आपण KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। आणि महत्त्वाचा अपडेट असा आहे की फार्मर ID जर काढला नसेल तर तो पण काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जो हप्ते आहेत ते हप्ते तुम्हाला येत राहतील। आणि हे महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं फार्मर ID फार महत्त्वाचं। आधार कार्डप्रमाणेच फार्मर ID पण फार महत्त्वाची आहे। आणि जे कार्ड आहे ते बनवण्याची गरज नाही, तुमच्याकडे ती पावती असेल तरी चालेल, फक्त फार्मर ID त्याच्यावर पाहिजे, फक्त एवढंच माहिती होती। आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये